नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एम्ब्रिओजेनेसिस किंवा एम्ब्रिओ डेव्हलपमेंटमध्ये कुठले कुठले स्टेजेस आहेत ते पाहिले होते. त्याच्यात आपण क्लीवेज, ब्लास्टुलेशन, गॅस्ट्रुलेशन, जे 3 जर्म लेयर्स फॉर्म होतात, त्याच्यामधून कुठले ऑर्गन्स डेव्हलप होतात पुढे जाऊन, तर ऑर्गॅनोजेनेसिस. आणि हा पार्ट झाल्यानंतर आपण प्रेग्नन्सीबद्दल बोललो होतो की कुठले प्रेग्नन्सीमध्ये काय काय चेंजेस होतात इन द 9 मंथ्स. बाळामध्ये आणि आईमध्ये सुद्धा काय काय चेंजेस होतात, आईच्या शरीरात कुठले चेंजेस होतात हे आपण प्रेग्नन्सीमध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी जेव्हा फुल टर्म बेबीचं जेव्हा ग्रोथ झालेलं असतं तेव्हा डिलिव्हरी किंवा पार्च्युरेशन, त्याचं टेक्निकल सायंटिफिक टर्म आहे पार्च्युरेशन. तर पार्च्युरेशनमध्ये कुठले बॉडीमध्ये कुठले चेंजेस होतात आईच्या, ज्याच्यामुळे बाळ जे आहे ते बाहेर पडतं. आणि पार्च्युरेशन झाल्यानंतर आपण लॅक्टेशन पाहिलं होतं, ज्याच्यात ऑब्व्हियसली आता बाळाला फीड करण्यासाठी त्याचं पालनपोषण इनिशियली त्याला आईचं दूध दिलं जातं, ब्रेस्ट फीडिंग केलं जातं. या पुढचा जो पार्ट आहे हा या चॅप्टरचा सगळ्यात शेवटचा पार्ट आहे, पण हा महत्त्वाचा आहे. तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये हा जास्त महत्त्वाचा इम्पॉर्टंट ठरणारा पार्ट आहे. दिस इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे पुनरुत्पादक आरोग्य. जेव्हा आपण म्हणतो की आई आणि जे नवजात शिशू आहे त्यांचं आरोग्य ज्याच्यात जास्त करून फोकसमध्ये असतं त्याला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हटलं जातं. तर व्हॉट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, तर याच्यामध्ये सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सगळ्या अँगलनी आरोग्याकडे लक्ष दिलं जातं. म्हणजे फिजिकल, शारीरिक, भावनिक, मग सामाजिक आणि बिहेवियरल, या सगळ्या गोष्टींचं जेव्हा एकजूट होतं तेव्हा त्याला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असं म्हटलं जातं. हे रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी म्हणजे काय, म्हणजे एक समाज जेव्हा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, समाजाचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कसं बघितलं जातं, तर आपण जे वर बोललो त्या सगळ्या ॲस्पेक्ट्सचं परत एकत्रीकरण केल्यानंतर आपल्याला असं असं म्हणता येईल की हे रिप्रोडक्टिव्हली हेल्दी आहे. त्याच्यामध्ये जेवढे घटक आहेत त्यांच्यामधलं जो इंटरॅक्शन आहे इन ऑल ॲस्पेक्ट्स रिलेटेड टू सेक्स, लैंगिक संभोगाबद्दल सगळे जे ॲस्पेक्ट्स आहेत ते जेव्हा चांगल्या रीते पार पडले जातात तेव्हा त्याला रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी असं म्हणू शकतो. तर फिजिकल आणि फंक्शनली सगळे नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात तेव्हा ते हेल्दी आहे, आरोग्य चांगलं आहे असं म्हणू शकतो. आणि इमोशनल आणि बिहेवियरल हे पण नॉर्मल असेल ते. तर फिजिकल, फंक्शनल म्हणजे बॉडी जे अवयव आहेत आपले रिप्रोडक्टिव्ह अवयव ते जेव्हा चांगले काम करतात आणि जेव्हा आपण इमोशनली आणि बिहेवियरली पण चांगल्या स्टेटमध्ये असतो. याच्यात RCH म्हणून प्रोग्राम आहे, गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडर येतं ते. रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर याचं नाव आहे. आपण बघणार आहोत, इन शॉर्ट आपण बघू की RCHमध्ये कुठले पॅरामीटर्स आहेत, त्याचे गोल्स काय आहेत, मेनली त्याचं फंक्शन काय आहे आणि ते कसे पार पडले जातात. सो फर्स्ट लेट अस लुक ॲट द गोल्स ऑफ RCH, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम. आता ऑब्व्हियसली याच्यामध्ये काय काय येणार आहे, आई आणि नवजात शिशूचं सगळ्यात पहिलं असेल की लो मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे आईचं पण जीव वाचलं पाहिजे आणि बाळाचं पण वाचलं पाहिजे, त्याच्यासाठी काय काय लागतं ते. सो दॅट विल बी वन इम्पॉर्टंट पार्ट. दुसरं पार्ट असणार आहे अबाउट की फॅसिलिटीज, की हॉस्पिटल फॅसिलिटीज आहेत का छोट्या गावांमध्ये, खेडेगावांमध्ये. जेव्हा प्रेग्नन्सीच्या नंतर जेव्हा डिलिव्हरीची वेळ येते तेव्हा हॉस्पिटल्स आहेत का, व्यवस्थित नर्सेस आहेत का, स्टाफ वगैरे आहे का. सो दीज काइंड ऑफ फॅसिलिटीज हे पण त्याच्यामध्ये येतं. अवेअरनेस, तिसरी गोष्ट अवेअरनेस, की लोकांना माहिती पाहिजे की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय आहे आणि त्याच्यासाठी आपण काय काय खाण्यामध्ये आणि आपल्या हायजीनमध्ये आपण काय काय केलं पाहिजे, डे टू डे हायजीनमध्ये आपण काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत. सो हे सगळे पॉईंट्स याच्यामध्ये गोल्समध्ये येतात. आणि याच्यामध्ये हे सगळे पॉईंट्स कवर करण्यासाठी कुठले स्टेप्स घेतले जातात, गव्हर्मेंटनी काही स्टेप्स याच्यासाठी ऑलरेडी केलेले आहेत, तर ते कुठले स्टेप्स आहेत ते पण आपण बघू.
अचीव करण्यासाठी कुठले स्टेप्स आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या शाळांमध्ये 8वी 9वी नंतर एक सेक्स एज्युकेशनबद्दल क्लास असतो, ज्याच्यामध्ये जे ॲडोलसंट किंवा ज्यांची प्युबर्टी झालेली आहे त्या मुलांना लैंगिक समूहाबद्दल माहिती दिली जाते, ती कशी होते, प्रिकॉशन्स कुठले घ्यायला पाहिजेत, कुठले आजार होतात जर प्रिकॉशन्स घेतले नाही तर एड्ससारखे आजार होऊ शकतात. तर ही सगळी माहिती त्यांना मुलांपर्यंत पोचली पाहिजे. तर दॅट इज वन ऑफ द वेज. आणि बेसिकली याच्यामध्ये वेगवेगळे स्टेप्स अवेअरनेसबद्दल खूप आहे. सामाजिक अवेअरनेस, की लोकांना माहिती पाहिजे, माहिती देण्याचं हे काम करतं. सो हे तुम्हाला सगळे पॉईंट्स याच्यामध्ये आहेत. आता ही माहिती कशी द्यायची, तर एकतर टी व्ही किंवा डॉक्युमेंटरीज म्हणजे व्हिडिओ ऑडिओ व्हिज्युअल जे एड्स आहेत त्या माध्यमाने, किंवा मग प्रिंट म्हणजे न्यूजपेपर किंवा पॅम्पलेट्स किंवा जे प्रिंटेड मटेरियल जे बुक्स असतात त्याच्या थ्रू ही माहिती दिली जाते. याच्याबद्दल याच्यानंतर जे प्रेग्नन्सी झाल्यानंतर काय काय काळजी घ्यायला पाहिजे आईने आणि बाळाने, ब्रेस्ट फिडिंगबद्दल माहिती, ही सगळी माहिती पण याच्यामध्ये येते. पॉप्युलेशन ग्रोथ खूप एक प्रॉब्लेम आहे आणि तो आपल्याला पुढे पण फेस करावा लागणार आहे इंडियामध्ये. तर त्याच्याबद्दल पॉप्युलेशन ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी कुठले मेथड्स आहेत, कॉन्ट्रासेप्टिव्स कुठले वापरले जाऊ शकतात, सेक्स अब्यूज आणि त्याच्या रिलेटेड काही जे क्राईम्स असतात, काही समाजामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात, तर त्याच्याबद्दल अवेअरनेस पाहिजे, त्यात माहिती पाहिजे. आम्निओसेंटेसिस नावाचा एक प्रकार आहे, आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत पुढे, ज्याच्यामध्ये सेक्स बाळाचं जे सेक्स आहे, जे बाळ जन्मणार आहे ते मुलगा आहे का मुलगी आहे ते ते जेव्हा कळतं लोकांना, तर ते बॅन केलेलं आहे इंडियामध्ये. लीगल त्याला बंदी आहे, कारण ते आपण डिस्कस करूयात पुढे जेव्हा टॉपिक येईल तेव्हा. इम्युनायझेशन स्कीम्स तुम्हाला माहिती आहे, पोलिओ आणि बाकी जेवढे लसीकरणचे प्रोग्रॅम्स गव्हर्मेंट चालवतं बेसिकली चाइल्ड हेल्थसाठी. जे नवजात शिशु आहे त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी हे सगळे इम्युनायझेशन लसीकरण प्रोग्राम चालवले जातात. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे ते मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे त्यांना ते जगायला पाहिजे, मरायला नाही पाहिजे, त्याच्यासाठी काय बेसिकली हेल्थकेअर फॅसिलिटीज लागतात. ओके, सो दिस इज द हाऊ टू अचीव द गोल्स. आता यापुढे आपण बर्थ कंट्रोलबद्दल बोलणार आहोत. आपण ऑलरेडी एकदा बोललेली आहे की इंडियामध्ये पॉप्युलेशन ग्रोथ चेक करायचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. 1947मध्ये जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स मिळाली तेव्हा आपलं 350 मिलियन अप्रॉक्सिमेटली पॉप्युलेशन होतं. आणि आता 2011मध्ये जेव्हा सेन्सस झालं होतं तेव्हा वी हॅव ऑलरेडी क्रॉस्ड 1 बिलियनच्या वर आपलं नंबर गेलेलं आहे ऑलरेडी. 2000मध्ये 1 बिलियन होतं आणि 2010मध्ये 11मध्ये 1.35 बिलियन होतं, ऑलमोस्ट 1.2 बिलियन होतं. तर आत्ता 2020पर्यंत एस्टिमेट आहे की 1.35 बिलियन त्याच्यापेक्षा वर आपलं पॉप्युलेशन गेलेलं आहे. तर पॉप्युलेशन कंट्रोलसाठी काही मेथड्स, मोस्ट ऑफ देम आर ऑब्व्हियसली बायोलॉजिकल मेथड्स, की जेणेकरून पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये येऊ शकतो. तर त्याला कॉन्ट्रासेप्टिव्ह असं नाव दिलेलं आहे. हे सिरियस मेजर्स आपण त्याच्यात बघणार आहोत, त्याच्यात मेनली आहे कॉन्ट्रासेप्टिव्स. आता हे बर्थ कंट्रोल मेथड लोकांपर्यंत पोचायला पाहिजेत, लोकांना माहिती पाहिजे की आपलं परिवार नियोजन कसं करायला पाहिजे, त्याच्यासाठी हे बर्थ कंट्रोल मेथड्स आहेत. तर कॉन्ट्रासेप्टिव्स म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ काय? हे बर्थ कंट्रोल किंवा जन्म हे करण्यासाठी कंट्रोल करण्यासाठीचे मेथड्स आहेत, जिथे फर्टिलायझेशन कुठल्याही परिस्थितीत होऊ द्यायचं नाही आहे. तर फर्टिलायझेशन प्रिव्हेंट करण्यासाठी, न होण्यासाठी काय काय आपण करू शकतो, आणि जर फर्टिलायझेशन नाही झालं तर ऑब्व्हियसली प्रेग्नन्सी पण होणार नाही. तर हे दोन्ही पॉईंट्सकडे लक्ष देत हे सगळे बर्थ कंट्रोल किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स काढलेले आहेत, इन्व्हेंट केलेले आहेत.
आता याच्यात मेनली काय पाहिजे ते युजर फ्रेंडली पाहिजे, जास्त महाग पण नको आहे आणि इफेक्टिव्ह पाहिजे. म्हणजे त्याचे खूप सारे कॉन्ट्रासेप्टिव्स असे आहेत की ते फुल प्रूफ नाही आहेत, त्याच्यामुळे प्रेग्नन्सी होऊ शकते. आणि साईड इफेक्ट्स नको आहेत, कुठल्याही कॉन्ट्रासेप्टिव्हला कमीत कमी साईड इफेक्ट्स पाहिजेत. सो दीज पॉईंट्स आर टेकन इन टू कन्सिडरेशन. आणि याच्यात दोन टाईप्स असू शकतात. टेम्पररी मेथड्स, ज्याच्यामध्ये फक्त काही काळांसाठी प्रेग्नन्सी नको असेल तर आपण हे यूज करू शकतो, याचा उपयोग करू शकतो. परमनंट मेथड्स पण आहेत, जिथे सर्जिकली आपण आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सना सर्जिकली हे करतो, मॅनिप्युलेट करतो आणि त्याच्यामुळे मग परमनंटली प्रेग्नन्सी होणार नाही. तर हे टेम्पररी मेथड्स सगळ्यात जास्त पॉप्युलर मेथड्स आहेत. आता टेम्पररी मेथड्समध्ये कुठले मेथड्स आहेत तुम्हाला जे टेक्स्टमध्ये आहेत ते आपण आधी बघूयात. फर्स्ट आहे की सेफ पीरियड मेथड और नॅचरल रिदम मेथड. फिमेल मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी की 14व्या दिवशी ओव्युलेशन होतं. तर जेव्हा मेन्स्ट्रुएशन होतं त्याच्या 1 आठवड्यापूर्वी किंवा 1 आठवड्यानंतर जर कॉयटस किंवा सेक्शुअल इंटरकोर्स होतं तर मग इट इज कन्सिडर्ड ॲज अ सेफ पिरियड. म्हणजे तिथे फर्टिलायझेशन होण्याची शक्यता नाही आहे, कारण एग रिलीज तेव्हा होणार नाही. तर 14 दिवसानंतर, मेन्स्ट्रुएशनपासून 14 दिवसानंतर एग रिलीज होतो. तर एग रिलीज झाल्यानंतर जर कॉप्युलेशन झालं तर प्रेग्नन्सी होऊ शकते. सो दिस इज अ मेथड टू वन ऑफ द इझिएस्ट मेथड्स. पण याच्यात ड्रॉबॅक असाच आहे की हे फुल प्रूफ नाही आहे. असं होऊ शकतं की हा विंडो पिरियड कन्सिडर करूनसुद्धा प्रेग्नन्सी होऊ शकते. 1 week before and 1 week after menstrual bleeding is considered the safe period. हे याच्यावर आहे की 14व्या दिवशी एग रिलीज होतो, पण हाय रेट ऑफ फेलियर. सेकंड मेथड काय आहे, कॉयटस इंटरप्टस और विड्रॉवल. याच्यामध्ये मेल पार्टनर विड्रॉज द पेनिस बिफोर इजॅक्युलेशन. सीमेन इजॅक्युलेट करण्याआधीच विड्रॉवल ऑफ पेनिस हॅपन्स आणि त्याच्यामुळे काय होतं दॅट द स्पर्म्स कॅनॉट एंटर द वजायना. आणि एकदा स्पर्म्स एंटर झाले नाही की प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम येणार नाही. याच्यात पण हाच ड्रॉबॅक आहे की इट इज नॉट फुल प्रूफ. असं होऊ शकतं की प्री इजॅक्युलेशनमध्येच काही स्पर्म्स जर रिलीज झाले तर दॅट कॅन कॉज प्रेग्नन्सी, त्याच्यामुळे प्रेग्नन्सी होऊ शकते. तिसरा मेथड आहे लॅक्टेशनल ॲमेनोरिया. लॅक्टेशनल तुम्ही ऑलरेडी पाहिलं. लॅक्टेशन म्हणजे जेव्हा आई मध्ये प्रोलॅक्टिन हॉर्मोन वाढतं आणि ती ब्रेस्ट फीड करते बाळाला पोषण देण्यासाठी, आईचं दूध ती देते. तर या पिरियडमध्ये मेन्स्ट्रुएशन होत नाही, ओव्युलेशन होत नाही. सो इट इज कन्सिडर्ड ॲज अ सेफ पिरियड. म्हणजे या पिरियडमध्ये जर पॉप्युलेशन झालं, सेक्शुअल इंटरकोर्स झालं तर चान्सेस ऑफ प्रेग्नन्सी कमी असतात. पण अगेन ड्रॉबॅक याचं असंच आहे की फुल प्रूफ नाही आहे. इट कॅन फेल. असं होऊ शकतं की त्या पिरियडमध्ये सुद्धा आई प्रेग्नंट होऊ शकते. चान्सेस पण कमी असतात याच्या. ओके. कन्सेप्शन चान्सेस नेग्लिजिबल आहे, पण फेलियरचे चान्सेस जास्त आहेत. ओके. चौथा मेथड आहे केमिकल मीन्स. केमिकल्स म्हणजे फोम्स, काही क्रीम्स किंवा जेलीज, हे जेव्हा वजायनामध्ये इंट्रोड्यूस केलं जातं फिमेल वजायनामध्ये, ते ॲक्ट ॲज स्पर्मिसाईड म्हणजे स्पर्मला मारणारा. सो देर इज सम केमिकल विच कॅन किल द स्पर्म. आणि स्पर्म जर ऑब्व्हियसली द स्पर्म इज किल्ड म्हणजे पुढे तो जाणार नाही आणि फर्टिलायझेशन होणार नाही. तर हे फिमेल वजायनामध्ये यूज केलं जातं बिफोर इंटरकोर्स. सेक्शुअल इंटरकोर्स लैंगिक संबंधाच्या आधी हे इंट्रोड्यूस केलं जातं वजायनामध्ये, सो दॅट द स्पर्म इज किल्ड. आणि त्याच्यामुळे मग फर्टिलायझेशन होणार नाही आणि प्रेग्नन्सी इज अवॉइड. हां, हे केमिकल्स जे असतात ते म्युकस मेम्ब्रेनला चिटकून असतात आणि त्याच्यामुळे ते स्पर्मला जे मूव्हमेंट लागतं ते पण मूव्हमेंट पण करू देत नाही. याचे चान्सेस ऑफ फेलियर याच्यात पण आहे आणि अलर्जिक रिॲक्शन होऊ शकते. दीज आर द ड्रॉबॅक्स. पाचवा मेथड आहे मेकॅनिकली. म्हणजे कुठला तरी एक बॅरियर, कुठला तरी अडथळा निर्माण करायचं ज्याच्यामुळे स्पर्म आणि एग ते एकत्र येऊ शकणार नाही. तर हे फिजिकल बॅरियर आपण क्रिएट करतो इन द प्रोसेस ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स. तर याच्यामध्ये पहिला सगळ्यात कॉमन मेथड आहे तो कॉन्डमचा आहे. कॉन्डम काय आहे, इट्स अ रबर शीट, थिन रबर शीट जे पेनिसवर कवर करू शकतो.
आणि कॉप्युलेशन. तर मेल कॉन्डम्स पण अवेलेबल असतात आणि फिमेल कॉन्डम्स पण. याच्यामुळे ऑब्व्हियसली त्या रबर शीटमुळे इजॅक्युलेटेड सीमन जे आहे ते ट्रॅव्हल करू शकणार, स्पर्म्स ट्रॅव्हल करू शकणार नाही आणि प्रेग्नन्सी अवॉइड होते. याचा अजून एक ॲडव्हान्टेज असा आहे की सेक्शुअली ट्रान्समिटेड जे डिझीजेस आहेत जे या सेक्शुअल इंटरकोर्समध्ये स्प्रेड होऊ शकतात, ज्याच्यामुळे ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचू शकतात, तर ते अवॉइड होतं. एड्सचा एक मेजर सेक्शुअल इंटरकोर्स इज एक मेजर मेथड आहे ज्याच्या थ्रू एड्स पास होऊ शकतं. एड्सला पण कंट्रोल करण्यासाठी हा कॉन्डम सगळ्यात सोपा आणि इझी उपाय आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडिया निरोध म्हणून हे कॉन्डम्स फ्रीली डिस्ट्रीब्यूट करते. पॉप्युलेशन कंट्रोलसाठी सगळ्यात इझी मेथड कॉन्डमचा आहे. प्रिव्हेंट्स दी एंट्री ऑफ सीमन, STD आणि एड्सचा प्रिव्हेंशन आणि नो साईड इफेक्ट्स याचे. फक्त याचं डिस्कार्ड जे आहे, कॉन्डमचं डिस्कार्ड हे प्रॉपरली वेस्टमध्ये केलं पाहिजे. इकडे तिकडे ते वेस्ट टाकण्यात काहीच यूज नाही आहे, कारण काही इन्फेक्शन काही असेल तर ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ते पोचू शकतं, स्प्रेड होऊ शकतं. दुसरा मेथड आहे डायफ्रम, सर्वायकल कॅप किंवा वॉल्ट. हे डायफ्रम रबरचाच असतो, पण हे सर्विक्समध्ये, जे सर्विक्स इज प्रेझेंट इनसाइड द वजायनाच्या आतमध्ये जे सर्विक्स आहे त्या सर्विक्सच्या ओपनिंगला हे बंद करण्याचं काम करतं. जर सर्विक्सचा ओपनिंग बंद असेल तर ऑब्व्हियसली स्पर्म कॅनॉट एंटर. सो हे ऑब्व्हियसली फिमेल यूज करते आणि त्याच्यामुळे परत प्रेग्नन्सी अवॉइड होऊ शकते. इट इज मेड ऑफ रबर, ब्लॉकिंग ऑफ स्पर्म्स ॲट द सर्विक्स. कॉप्युलेशनच्या आधी हे इंट्रोड्यूस करावं लागतं. याचे पण ड्रॉबॅक्स असेच आहेत की फेलियर रेट थोडेफार याचं पण असतं. तिसरा मेथड आहे इंटर युटराईन डिव्हाइस. आता नावावरनं कळतं की काहीतरी युटरसच्या आतमध्ये आपण डिव्हाइस प्लेस करतो फिमेलच्या, ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी होणार नाही. याच्यामध्ये प्लास्टिक किंवा मेटलचे काही वस्तू असतात, पण हे फक्त आणि फक्त डॉक्टर किंवा ट्रेन नर्सच करू शकतं. हे हॉस्पिटलमध्ये जाऊन करावं लागतं. याच्यात काही एक्झाम्पल जे तुम्हाला आहेत ते लिपल्स लूप, कॉपर रिलीजिंग IUDs, इंट्रायुटराईन डिव्हाइसेस आणि हॉर्मोन रिलीजिंग. तर लिपल्स लूप आहे एक S शेप्ड लूप आहे जे इंट्रोड्यूस केलं जातं युटरसमध्ये. लिपल्स लूप काय करतं, मॅक्रोफॅजेस जे आपल्या बॉडीमध्ये नॅचरली डिफेन्ससाठी असतात त्यांना अट्रॅक्ट करतं आणि कलेक्ट करतं युटरसमध्ये. आता मॅक्रोफॅजेस युटरसमध्ये जेव्हा त्यांचा नंबर वाढतो तेव्हा जर स्पर्म्स आले युटरसमध्ये कॉप्युलेशन झाल्यानंतर तर ते मरून जातील, कारण हे मॅक्रोफॅजेस जे आहेत त्यांना डिग्रेड करणार ॲज अ फॉरेन पार्टिकल. दिसायला लिपल्स लूप असा आहे आणि दे अट्रॅक्ट द मॅक्रोफॅजेस आणि ते युटरसमध्ये अक्युम्युलेट होतात, जमा होतात आणि हे फॅगोसायटोसिस त्यांना मारून टाकतात, स्पर्म्सना मारून टाकतात बेसिकली. दुसरा मेथड आहे तो कॉपर टी किंवा हॉर्मोनल IUDचा आहे. याच्यात कॉपर टी नावाचा एक, म्हणजे कॉपरचा एक टी शेप्ड इन्स्ट्रुमेंट आहे, तो इंट्रोड्यूस केला जातो बाय द डॉक्टर इन द युटरस. कॉपर इज स्पर्मिसायडल, म्हणजे कॉपरमुळे स्पर्म्स मरतात सुद्धा आणि त्यांची मोबिलिटीसुद्धा कमी होते. तर दॅट इज वन ऑफ द मेथड्स. इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे की हे कॉपर टी किंवा हॉर्मोनल टी, म्हणजे हॉर्मोन्स याच्यामध्ये प्रोजेस्ट्रॉन, एस्ट्रोजन या टीमध्ये असतात आणि हे इंट्रोड्यूस केल्यामुळे, हे हॉर्मोन्स असल्यामुळे प्रेग्नन्सी होऊ शकत नाही. सो दॅट इज ऑल्सो अनदर वे. हे बऱ्यापैकी लाँग टर्म आहे, म्हणजे एकदम शॉर्ट टर्म नाही आहे. लाँग टर्म प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी हे वापरले जातात दोन्ही डिव्हाइसेस, IUDs, इंट्रायुटराईन डिव्हाइसेस. याचं ड्रॉबॅक असं आहे की याच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस आहेत फिमेल युटरसमध्ये आणि त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे फक्त आणि फक्त मेडिकल प्रोफेशनल्सच हे करू शकतात. इन्फेक्शनचं आणि कधीकधी हेमरेज, ब्लड क्लॉट्स ह्याचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो. स्पॉन्टेनियस एक्सपल्शन, ते बाहेरसुद्धा ऑटोमॅटिकली आपल्या बॉडीमध्ये ते रिजेक्ट होऊ शकतं. तर हे ड्रॉबॅक्स आहेत या मेथड्स.
अजून काही टेम्पररी मेथड्स जे शेवटचे आपण मेथड्स बघणार आहोत त्याच्यामध्ये आहे गोळ्या. आपण पिल्स प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी पिल्स आपण ऐकलं असेल किंवा ॲडव्हर्टाईजमेंट पाहिली असेल कधी टी व्हीवर. हे पिल्स काय करतात, याच्यामध्ये प्रोजेस्ट्रॉन एस्ट्रोजन असतात या हॉर्मोनल पिल्समध्ये, आणि ते ओव्ह्युलेशन थांबवतं. फिमेल बॉडीमध्ये ओव्ह्युलेशन थांबवतं. ओव्ह्युलेशन थांबवल्यामुळे ऑब्व्हियसली फर्टिलायझेशन होऊ शकणार नाही. याचे काही ड्रॉबॅक्स आहेत. मळमळ होणे, वेट गेन, वजन वाढणे, हे काही ड्रॉबॅक्स आहेत. हेअर लॉस होणे फिमेलमध्ये, या मेथडचे काही ड्रॉबॅक्स आहेत. सो हे टॅबलेट्स असतात. हे त्यांचा ड्युरेशन असतो की एवढ्या दिवसांमध्ये ते खायला पाहिजे. सहेली नावाचं नॉर्मली गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडून जे विकलं जातं, सहेली नावाचं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे. लाईक आय सेड, ओव्ह्युलेशन थांबवतं, त्याच्यामुळे एग्ज नसतात आणि त्याच्यामुळे फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. ऑल्सो जे म्युकस असतं सर्विक्समध्ये, त्याची क्वालिटी हे चेंज करतं पिल, आणि त्याच्यामुळे स्पर्म मूवमेंट एवढ्या सहजासहजी होऊ शकत नाही. नॉजिया, वेट गेन, टेंडरनेस, ब्रेस्ट टेंडरनेस होऊ शकतं, आणि मेन्स्ट्रुअल पिरियड्स च्यामध्ये ब्लिडिंग होऊ शकते. हे गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड आहे. दुसरा अजून एक मेथड आहे, तो पण हॉर्मोनलच आहे. इम्प्लांटेशन ऑफ द हे एस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचं एक छोटंसं ट्यूबसारखं असतं, आणि ते फिमेल अपर आर्ममध्ये इंट्रोड्यूस केला जातो, आणि तो पण सेम काम करतो. हॉर्मोन्स रिलीज केल्यामुळे ओव्ह्युलेशन होत नाही. ओव्ह्युलेशन नसल्यामुळे फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. सो इट इज अ थिन रॉड, टायनी रॉड, एक काडीपेटीच्या तेवढा असतो, आणि अपर आर्मच्या पण, हे पण अंडर मेडिकल सुपरविजन तो इंट्रोड्यूस केला जातो, आणि त्याच्यामुळे काय होतं की ओव्ह्युलेशन होत नाही. 3 ते 4 वर्षांपर्यंत हे प्रेग्नन्सीला थांबू शकतं. हे सगळे मेथड्स झाले बर्थ कंट्रोलचे टेम्पररी मेथड्स. परमनंट मेथड्समध्ये लाईक आय सेड, हे नॉन रिव्हर्सेबल आहेत. परत आपल्याला जर हे मेथड्स केले तर प्रेग्नंट होण्याची शक्यता राहणार नाही, म्हणजे आयुष्यभर मग प्रेग्नन्सी होणार नाही. ते नॉन रिव्हर्सेबल आहेत. याच्यामध्ये गॅमीट ट्रान्सपोर्ट आणि हे ब्लॉक केलं जातं. स्टेरिलायझेशनसुद्धा याचं दुसरं नाव आहे स्टेरिलायझेशन. याच्यामध्ये मेलमध्ये वॅसेक्टमी होते आणि फिमेलमध्ये ट्युबॅक्टमी होते. वॅसेक्टमी म्हणजे काय, वास्ट डिफरन्स जे असतो त्याला कट केलं जातं आणि बांधलं जातं, त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग स्पर्म्स कॅनॉट ट्रॅव्हल. आणि ट्युबॅक्टमीमध्ये जे फॅलोपियन ट्यूब्स असतात ते कट केले जातात आणि टाय केले जातात. तर याच्यामध्ये हे बघू, वॅसेक्टमी आणि ट्युबॅक्टमी, वास्ट डिफरन्स कट अँड टायड इन द मेल, आणि इन द फिमेल द फॅलोपियन ट्यूब इज कट अँड टाईट. तर त्याच्यामुळे प्रेग्नन्सी कधीच होणार नाही. परमनंट मेथड आहे. ओके. नंतर अजून एक आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी और इंड्यूस्ड अबॉर्शन. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी जेव्हा डॉक्टर सजेस्ट करतात की फिटसच्या डेव्हलपमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल, ॲबनॉर्मॅलिटीज असेल, तेव्हा हे मेडिकल टर्मिनेशन होऊ शकतं. याचं पण एक काळ आहे, ठराविक काळ आहे. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये पहिल्या 3 महिन्यांमध्ये फक्त हे MTP होऊ शकते. त्याच्यानंतर बाळाला आणि आईला धोका असतो, त्यांच्या जीवाला धोका असतो, त्यामुळे त्याच्यानंतर हे केलं जात नाही. आणि हे फक्त आणि फक्त त्याच कंडिशनमध्ये केलं जातं जेव्हा डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम होता. आपण ऑलरेडी पाहिलं होतं, पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये बाळाचं एक्सटर्नल ऑर्गन्स जे आहेत, हात, पाय, फिंगर्स, टोज, हे सगळे डेव्हलप झालेले असतात, सेंट्रल नर्वस सिस्टम. तर या डेव्हलपमेंटमध्ये कुठेही डॉक्टरांना जर काही प्रॉब्लेम दिसला तर डॉक्टर कॅन सजेस्ट दॅट, म्हणजे ते सांगू शकतात तुम्हाला आईला की असा असा प्रॉब्लेम आहे, तर मग ते मेडिकल टर्मिनेशन होऊ शकतं. म्हणजे टर्म कंप्लीट होण्याआधी, 9 महिने होण्याआधीच, 3 महिन्याच्या आतच हे अबॉर्शन केलं जातं. अजून एक कारण असेल जेव्हा अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, काही कारणामुळे जर प्रेग्नन्सी नको असेल, कधी कधी आई लहान असते किंवा काही प्रॉब्लेम्स असेल, तर मग हे अनवॉन्टेड प्रेग्नन्सीला टर्मिनेट करण्यासाठी अबॉर्शन केलं जातं. हे डिटर्माइन करण्यासाठी जे अबनॉर्मॅलिटीज आहेत ते कसे डिटर्माइन करणार, सोनोग्राफीमध्ये काही पूर्ण क्लिअरली कळत नाही, त्यामुळे
ॲम्निओसेंटेसिसचा मेथड यूज केला जातं. ॲम्निओसेंटेसिस नावावरनं कळतं तुम्हाला ॲम्निऑन जी कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये ॲम्निओटिक फ्लुइड आहे. हे ॲम्निओटिक फ्लुइड निडलनी बाहेर काढलं जातं आणि या फ्लुइडमध्ये जे सेल्स असतात, फिटल सेल्स असतात, त्यांना मायक्रोस्कोप खाली पाहिलं जातं आणि त्यांच्यामध्ये क्रोमोझोम, सेलमध्ये न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात. त्या क्रोमोझोमचं ते स्ट्रक्चर आणि हे बघतात आणि कुठे त्यांना त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी दिसली तर एम टी पीला डॉक्टर सजेस्ट करतात. याच्यात असाच प्रॉब्लेम आहे की जेव्हा कॅरिओटायपिंग किंवा क्रोमोझोमचं जे हे स्ट्रक्चर जेव्हा ते बघतात तेव्हा सेक्स पण कळतं, बाळाचं सेक्स कळतं की मुलगा आहे का मुलगी आहे. आणि हे इंडियामध्ये सेक्स कळल्यावर स्त्री भ्रूण हत्याचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे या पूर्ण प्रोसेसला ॲम्निओसेंटेसिस आणि एम टी पीला लीगल गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं बॅन आहे. ते कोणीही करू शकत नाही अनलेस त्याला प्रूफ आहे की ॲबनॉर्मल डेव्हलपमेंट असेल तरच हे ॲम्निओसेंटेसिस होऊ शकतं. सो ॲम्निओटिक फ्लुइड कलेक्ट केलं जातं, त्याच्यामध्ये जे फिटल सेल्स असतात त्यांच्यामध्ये क्रोमोझोम स्टडी केलं जातं आणि हे बघा इथे कॅरिओटाईप हे जे दिसतं आहे, हे लाईन्स जे दिसत आहे दॅट इज अ कॅरिओटाईप ॲनालिसिस. म्हणजे याच्यामध्ये क्रोमोझोम्समध्ये कुठेही स्ट्रक्चरमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असेल तर याच्यामध्ये ते कळतं. हे डेंजरस आहे, म्हणजे याच्यात काही रिस्क्स आहेत इन्व्हॉल्ड. मिसकॅरेज होऊ शकतं, निडलचं इंजुरी होऊ शकते, ॲम्निओटिक फ्लुइड लीक होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे हे खूप काळजीपूर्वकच केलं जातं. जर डॉक्टरांना खरंच काही मेजर डाऊट असेल तरच हे प्रोसेस केलं जातं. हे आपण ऑलरेडी, हे एम टी पी ॲक्ट आहे, 1971मध्ये गव्हर्मेंटने इंट्रोड्यूस केलं होतं. ज्याच्या खाली जेल होऊ शकते आणि खूप मोठा फाईन, डॉक्टरांना त्यांचं प्रॅक्टिस बंद करावं लागतं, असं म्हणजे खूप लीगल इम्प्लिकेशन्स त्याचे जास्त आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे तो सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीजेस आहे. आपण ऑलरेडी एड्सबद्दल बोललो होतो. दॅट इज वन ऑफ द मोर नोन डिझीजेस दॅट इज ट्रान्समिटेड. वन ऑफ द वेज एक प्रकारे तो थ्रू सेक्शुअल इंटरकोर्स ट्रान्समिट होऊ शकतो. मोस्ट कॉमनली जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीजेस आहेत ते दोन आहेत, गोनोरिया आणि सिफिलिस. तर पहिलं आपण बघू व्हॉट आर दीज. दे आर ऑल्सो कॉल्ड एज वेनेरियल डिझीजेस किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन्स, RTIs. दे आर ट्रान्समिटेड ड्युरिंग द सेक्शुअल इंटरकोर्स. जेव्हा लैंगिक संभोग होतो तेव्हा हे डिझीजेस एक व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचू शकतात. पहिला जो आहे तो सिफिलिस आहे. सिफिलिस बॅक्टेरियल आहे, ट्रिपोनिमा पॅलेडियम नावाच्या बॅक्टेरियामुळे होतं. त्याचं इन्क्युबेशन पिरियड 1 महिन्याभराचा असतो आणि याच्यामध्ये लिजन्स फॉर्म होतात आणि या लिजन्स कुठे फॉर्म होतात तर म्युकस मेम्ब्रेन, जे आपले जेनिटल्स असतात तिथे जे म्युकस मेम्ब्रेन आहे तिथे हे लिजन्स फॉर्म होतात. या लिजन्समुळे आपल्याला ताप येऊ शकतो, गुडघे किंवा जॉईंट्स आहेत ते दुखायला लागतात, हेअर लॉस होतो आणि खूप सिव्हिअर केसेस जर ते ट्रीट केलं नाही वेळेवर, जर त्याचं उपचार केलं नाही त्याच्यावर तर पॅरालिसिस होते किंवा ब्रेनपर्यंत हे पोचू शकतं, हार्ट आणि ब्रेनपर्यंत पोचू शकतं, खूप डॅमेज करू शकतं. हे अवॉइड करण्यासाठी आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, कॉन्डम युसेज इज वन ऑफ द प्रिकॉशन्स फॉर अवॉइडिंग सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज. STDs अवॉइड करण्यासाठी कॉन्डम वापरले जातात. आणि दुसरं आहे की मल्टिपल पार्टनर्स सोबत सेक्शुअल इंटरकोर्स अवॉइड करायचं, अननोन आणि मल्टिपल पार्टनर्ससोबत. आणि हायजीन, सेक्शुअल हायजीन हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. हे ट्रीट करण्यासाठी अँटीबायोटिक्स दिलं जातं. पेनिसिलिन इज अ अँटीबायोटिक यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ सिफिलिस. दुसरं आहे गॉनोरिया. गॉनोरिया निसेरिया गॉनोरिया म्हणून बॅक्टेरिया आहे, ही पण बॅक्टेरियलच आहे. याच्यामध्ये मेल आणि फिमेलमध्ये इन्क्युबेशन पिरियड थोडं वेगळं आहे. मेलमध्ये 2 आठवड्यांचं आहे, फिमेलमध्ये 3 आठवड्यांपर्यंत जातं. अगेन म्युकस मेम्ब्रेनला अफेक्ट करतं. हे थ्रोट आणि डोळ्यापर्यंत इन्फेक्शन जाऊ शकतं. मेलमध्ये युरिनेशन मध्ये प्रॉब्लेम येतो, कारण तो युरेथ्रा आणि रिप्रोडक्टिव्ह डक्टना ब्लॉक करतो. पस होऊ शकतं, पेन आणि बर्निंग. जेव्हा युरिनेशन लगविला जेव्हा जातो तेव्हा बर्निंग सेन्सेशन होते. फिमेलमध्ये युरिनरी ट्रॅक्ट मध्ये इन्फ्लमेशन होतं, आर्थरायटिस होऊ शकतं. बाळ जे आहे जर याच्यानंतर
बाळ प्रेग्नन्सी झाली आणि बाळ जे प्रोड्यूस होतं त्याच्यात डोळ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो, गोनोकोकल ऑप्थॅल्मिया आणि वल्व्हो वॅजिनायटिस. जर मुलगी असेल तर वजायनाला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो दीज आर द प्रॉब्लेम्स दॅट कॅन अराईज. परत प्रिव्हेन्शनसाठी तेच आहे मेथड्स. आणि अँटीबायोटिक जे याच्यासाठी वापरलं जातं गोनोरियासाठी, दॅट इज सिफिक्स आहे. पुढचा पार्ट आहे इन्फर्टिलिटीचा. आता इन्फर्टिलिटी म्हणजे काय? जेव्हा नॉर्मल सेक्शुअल इंटरकोर्स विदाउट प्रोटेक्शन 1 वर्षभरापर्यंत कंटिन्युअसली केलं जातं आणि तरीही कन्सेप्शन होत नाही किंवा प्रेग्नन्सी होत नाही, तर त्याला इन्फर्टिलिटी असं नाव दिलेलं आहे. सो नॅचरली इनएबिलिटी टू कन्सीव्ह आफ्टर 1 year ऑफ रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. लैंगिक संभोगानंतर 1 वर्षाच्या कंटिन्युअस लैंगिक संभोगानंतर सुद्धा जेव्हा प्रेग्नन्सी होत नाही. आता याचे आधी 1978च्या आधी त्याला काही ट्रीटमेंट नव्हतं. ॲडॉप्शन वॉज द ओनली सोल्युशन. लोक अडॉप्ट करायची मुलं. पण आता भरपूर रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. ART म्हणतात त्याला, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी, ज्याच्यामुळे इन्फर्टिलिटी वर आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. याचे कॉजेस फिजिकल असू शकतात. काही आजार असेल लहानपणापासून, जर काही आजार असेल तर ते होऊ शकतं, किंवा इम्युनॉलॉजिकल असू शकतं, कधी कधी सायकोलॉजिकल पण असू शकतं. जन्मजात काही आजार असेल तरी इन्फर्टिलिटी होऊ शकते. फिमेल्समध्ये मोस्टली पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोममुळे होऊ शकतं. कॉमन एक्झाम्पल्स हे आहेत. हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होऊ शकतं किंवा एंडोमेट्रिओसिसमुळे होऊ शकतं इन्फर्टिलिटी. इन मेल्स स्पर्म काउंट कमी असेल तर होऊ शकतं, आणि स्पर्म मोटिलिटीमध्ये प्रॉब्लेम असेल तरी होऊ शकतं. आता याला ओव्हरकम करण्यासाठी, याला ट्रीट करण्यासाठी काय आहे मेथड्स? तर ART म्हणून आता सध्या 5-6 मेथड्स आहेत, ते आपण बघणार आहोत की कुठले कुठले मेथड्स आहेत जेणेकरून इन्फर्टिलिटी ट्रीट होऊ शकते. त्याच्यामध्ये काही तुम्ही ऐकलेलं असेल, टेस्ट ट्यूब बेबीज, IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन, सरोगेट मदरहूड, हे तुम्ही कॉमनली ऐकलेले टर्म्स आहेत. तर आता असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीजमध्ये कुठले कुठले टेक्नॉलॉजीज आहेत ते आपण बघूया. पहिलं आहे IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये काय केलं जातं की एग आहे, स्पर्म आहे, त्याला टेस्ट ट्यूबमध्ये किंवा पेट्री प्लेटमध्ये इन लॅब कंडिशन्स त्यांना फ्यूज होऊ देतो आपण. आणि एकदा जायगोट तयार झाल्यानंतर जेव्हा त्याचे डिव्हिजन सुरू होतात आणि ब्लास्टोमियर तयार होतात, किंवा 8 ब्लास्टोमियर तयार होतात, त्या स्टेजला ते जायगोटला घेऊन फॅलोपियन ट्यूबमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. म्हणजे आर्टिफिशियली आपण इंट्रोड्यूस करतो. बाहेर त्यांचं फ्युजन होतं, जायगोट तयार होतो, आणि जायगोटला आपण फॅलोपियन ट्यूबमध्ये इंट्रोड्यूस करतो. दॅट इज IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. ही ट्रीटमेंट बरीच एक्सपेन्सिव्ह आहे, बरेच पैसे लागतात हे करण्यासाठी. पण याच्यामुळे काही इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतात, एस्पेशली जेव्हा फ्युजनमध्ये कुठे प्रॉब्लेम असेल, एग आणि स्पर्म नॅचरली त्यांना फ्युजन होत नसेल, तेव्हा हा ट्रीटमेंट वापरला जातो. अजून एक आहे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आता याच्यात काय केलं जातं की एग आहे, एगच्या सायटोप्लाझममध्ये स्पर्म इंजेक्ट केला जातो डायरेक्टली. जेव्हा स्पर्म एगपर्यंत पोचू नाही शकत फॉर व्हॉट एव्हर रिझन्स, तर तेव्हा हे केलं जातं. आणि नॅचरली पेनिट्रेशन जे आहे ते नॅचरली व्हायला पाहिजे. स्पर्म हॅज टू एंटर द न्यूक्लियस, ते नॅचरली होणार आहे. फक्त सायटोप्लाझममध्ये इंजेक्शन केलं जातं स्पर्मचं, दॅट इज ICSI. नेक्स्ट आहे ZIFT, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर त्याचं नाव आहे. याच्यामध्ये काय होतं की फॅलोपियन ट्यूब्स जे आहेत युटरस, तिथे कुठेतरी ब्लॉकेज असेल तरीही फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. तर हे फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज तर काही म्हणजे इट्स डिफिकल्ट टू गेट इट करेक्टेड. तर मग काय करतो, एग इज टेकन आउट आणि परत IVF केला जातो, आणि मग जायगोट फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केला जातो. तर हे एक प्रकारचं हेच आहे, IVFच आहे, इन विट्रो फर्टिलायझेशनचा एक मेथड आहे ZIFT.
GIFT त्याचं एक व्हर्जन आहे गॅमिट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. याच्यामध्ये काय होतं, एग एका फिमेलकडनं येतं, पण जे फॅलोपियन ट्यूब आणि युटरस आहे ते सरोगेट दुसऱ्या फिमेलकडनं येतं. सो दॅट इज अ सरोगेट पर्सन हू विल कॅरी दिस एम्ब्रिओ टिल द टर्म, म्हणजे प्रेग्नन्सी कॅरी एंडपर्यंत करण्याचं काम सरोगेट मदरमध्ये होतं. सो दिस इज कॉल्ड एज GIFT. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा आईला ओव्हिडक्ट्स जेव्हा ब्लॉक्ड असतात तेव्हा GIFT मेथड यूज केला जातो. बाकी मेथड सिमिलर टू ZIFT आहे की याच्यामध्ये एग्ज आणि स्पर्म जे आहेत ते इंजेक्ट केलं जातं टू द ओव्हिडक्ट डायरेक्टली, जिथे ब्लास्टोसिस तयार होतो आणि मग नॉर्मल रूटनी हे होतं. फक्त ओवा जो आहे तो एका आईकडून येतो, म्हणजे आईकडून येतो, आणि जे युटरस आणि फॅलोपियन ट्यूब आहे ती सरोगेट मदरचं असतं. नेक्स्ट मेथड आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये डायरेक्टली जे स्पर्म्स आहेत ते सर्विक्समध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. फॉर वॉट एव्हर रिझन द स्पर्म इज अनेबल टू रीच द सर्विक्स. सो त्याच्यामुळे ते डायरेक्टली स्पर्म्स कलेक्ट केले जातात आणि सर्विक्समध्ये इंट्रोड्यूस केलं जातं, आणि मग पुढची प्रोसेस नॉर्मली नॅचरली जशी होते तशी पुढे जाते. मोस्टली जेव्हा स्पर्म काउंट कमी असेल किंवा स्लो स्विमिंग असेल स्पर्म्स, तेव्हा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण लक्षात ठेवा की स्पर्मला शेल्फ लाईफ आहे, त्यांना फक्त 24 ते 28 तासच ते जगू शकतात. तर जर ते 24 ते 28 तासांमध्ये ते एगपर्यंत पोचू शकले नाही, तर दॅट मीन्स दॅट द फर्टिलायझेशन इज नॉट गोइंग टू हॅपन, इट इज गोइंग टू फेल. त्यामुळे हे आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचं मेथड यूज केलं जातं. अजून एक मेथड आहे इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन, ज्याच्यामध्ये इन्स्टेड ऑफ सर्विक्स युटरसमध्येच स्पर्म्स इंट्रोड्यूस केले जातात. तर युटरसमध्ये इंट्रोड्यूस करून सेम प्रोसेस प्रेग्नन्सीची कंप्लीट होते जर प्रेग्नन्सी झाली तर. ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन्स अडॉप्शनचं आहे. आणि स्पर्म बँक काय आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. स्पर्म बँक इज जनरली और सीमन बँक इज अ प्लेस जिथे स्पर्म्स डोनेट केले जातं. हेल्दी मेल असेल तर त्यांच्याकडून जे विलिंग असतात त्यांच्याकडून स्पर्म्स किंवा सीमन्स कलेक्ट करून लोअर टेम्परेचर्सला, म्हणजे क्रायोप्रिझर्वेशन म्हणतो त्याला, खूप कमी टेम्परेचर, थंडी या वातावरणात त्यांना ठेवलं जातं. सो स्पर्म डोनर्सकडून घेऊन क्रायोप्रिझर्वेशन लो टेम्परेचरवरती हे केलं जातं. अडॉप्शन इज अ लीगल प्रोसेस, ज्याच्यामध्ये जर कपल असेल किंवा सिंगल पॅरेंट असेल तर ते एका ऑलरेडी बॉर्न जे मूल आहे त्याला अडॉप्ट करू शकतात. लीगल प्रोसेस आहे. 21 वर्षांच्या वर कोणीही लिगली अडॉप्ट करू शकतं. त्यांना फायनान्शियली आणि फिजिकली ऑब्व्हियसली ते जे पेरेंट्स आहेत किंवा सिंगल पेरेंट आहे ते सेटल पाहिजेत, फायनान्शियली आणि फिजिकली मेंटली फिट पाहिजेत त्या मुलाला हे करण्यासाठी, केअर करण्यासाठी. अपर लीगल एज नाही आहे याच्यासाठी अडॉप्शनसाठी. सो या शेवटच्या टॉपिक हा होता आपला, आणि चॅप्टर 2 इथे संपतो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 3ला सुरू करूयात. थँक्यू.